पैसा बंगला. मामा मामा काय करतोस तू? नको मामा नको. नको मला लागतंय. माझे कपडे का काढतोस मामा? नको. आई ग आई कुठे आहेस तू? वाचव मला. आई आई तू म्हणली होतीस की कोणासोबत जाऊ नको. मी तुझं ऐकलं नाही. मामा मामा नको. कोमल मामा माझा मामा नव्हताच. तो कोणीतरी दुसराच होता. त्याने चॉकलेट दिले आणि 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 त्याने माझे कपडे काढले. नको नको तिथे स्पर्श केला आणि चटके पण दिले. मुलींनो मी चुकले. तुम्ही नाही चुकायचं. बघितलं ना क्षणार्धात या चिमुकलीचं चारित्र्य अब्रूची लक्तरे हे उडवली गेली, उद्ध्वस्त झाली. पोरींनो, जर कोणी तुम्हाला बक्षिसाचं आणि चॉकलेटचं आमिष देत असेल तर कुठेही जाऊ नका, आडवळणी जाऊ नका. आज आपण बघतो मीडियावर वर्तमानपत्रात की बलात्कार केला गेला, विनयभंग केला गेला. अशाच या चिमुकल्या 2-2 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होतोय. म्हणून त्या आमिषाला बळी पडायचं नाही. कोणी आपल्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावत असेल तर लगेच आपल्या आईला सांगायचं, बाईला सांगायचं. प्रायव्हेट पार्ट्स म्हणजे छाती मागचा भाग, ज्याला गुड टच आणि बॅड टच म्हणतात. चांगला स्पर्श असतो तो शाबासकीचा असतो, प्रेमाचा असतो, जो बाप भाऊ आपले नातेवाईक देत असतात. परंतु कधी कधी वाईट स्पर्श असतो तो आपल्या प्रायव्हेट पार्ट्सला भागांना हात लावला जातो, त्याला बॅड टच म्हणतात. म्हणून गुड टच आणि बॅड टच या सगळ्या गोष्टी ओळखा आणि वेळीच सावध व्हा. धन्यवाद.